सुरक्षा रक्षकांचा चेहरा बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना एवढं समजलं की आपण खूप उशीर केला आणि त्यांना समजलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेलेत। आणि हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी रागाच्या भरामध्ये आपल्या तलवार काढली आणि त्यांच्या उंटिणीचा तिने धड जे शीर आहे ते धडापासून वेगळं केलं आणि तिचं जे धड आहे ते तिथले तिथं जागेत पडलं आणि त्याचं जे शीर आहे ते घरंगळत खालती गेलं। आता आत्ता आपण नाणे दरवाजे इथे आपण आहोत। आता या ठिकाणी एक दंतकथा घडली होती। दंतकथा म्हटलं तर लोककथा, ज्याला पुराव्यांचा आधार नसतो, परंतु हिरकणीचा कडा किंवा हिरकणीची जी गोष्ट आहे त्या प्रकारे दंतकथा या ठिकाणी घडलेल्या होत्या। त्याचपैकी एक दंतकथा आपले इतिहासकार आप्पा परब यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केली होती, जे पुस्तकाचं नाव आहे रायगड कथा 25वी। त्याच्यामध्ये झालं असं की ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी एक वीर, मी असं म्हणतोय, मी कोणाचं नाव घेत नाही, पण एक वीर ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी पन्हाळगडावरून थेट एक फेरफटका मारण्यासाठी आंबा घाटाजवळ येऊन पोचला त्याच्या सैन्यासह आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांसह। आणि अचानक त्याच दिवशी एक काशीत म्हटलं तर एक कुरिअर सर्व्हिसवाला म्हणजे पत्र देणारा, तो एक पत्र देणारा तिथे येऊन पोचला आणि त्यांच्या एका सुरक्षा रक्षकांपैकी एकाच्या हातात ते पत्र पोहोचवलं। त्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतं की तुम्ही लवकरच रायगड गाठा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी आरोग्य आहे ते आता वाईट परिस्थिती आहे किंवा त्यांचं आता ते आजारपणामध्ये आहेत। तर ते पत्र मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्या उंटावर थाप मारली। ते उंटीण होती, त्या उंटिणीचा सहाय्याने ते लगेच त्या ठिकून निघाले। त्यांच्या अर्ध्या सैन्याला ते पन्हाळगड गाठायला सांगितलं आणि त्या अर्ध्या सैन्यासह सुरक्षा रक्षकांसह ते रायगडवाडीपर्यंत पोहोचले। रायगडवाडीनंतर ते काही पल्ला गाठत इथपर्यंत आले, या नाणे दरवाजाच्या वेशीपर्यंत। तिथे आल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांचा चेहरा बघितला। सुरक्षा रक्षकांचा चेहरा बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना एवढं समजलं की आपण खूप उशीर केला आणि त्यांना समजलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेलेत। आणि हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी रागाच्या भरामध्ये आपल्या तलवार काढली आणि त्यांच्या उंटिणीचा तिने धड जे शीर आहे ते धडापासून वेगळं केलं आणि तिचं जे धड आहे ते तिथले तिथं जागेत पडलं आणि त्याचं जे शीर आहे ते घरंगळत खालती गेलं। आता त्या शिराचा जो शिलालेख शिला आहे, ती जी एक प्रकारची शिला आहे ती तिथे होती असे आप्पा परब असं म्हणतात, परंतु पावसाळ्याचा जो पूर्णपणे जो ओघ असतो तो पावसाच्या ओघामुळे, पाण्याच्या ओघामुळे ती शिला तिथून वाहून गेली। परंतु अशा प्रकारची दंतकथा या ठिकाणी घडली, परंतु त्या वीराचं नक्की नाव काय आहे, ते स्वतः शंभूराजे होते की अजून कोणता सरदार होता ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं होतं, ते आपल्याला नक्की सांगू शकत येत नाही। परंतु ही दंतकथा या ठिकाणी घडली असं आप्पा परब यांनी म्हटलेलं आहे। आणि अशाच प्रकारच्या अनेक दंतकथा आपण रायगडावर सांगणार आहोत, ते आपण प्रत्येक ठिकाणी पाहूया।